असा छान पदर येतो, जे कुंडीमध्ये मोर म्हणतात त्याला. छान. वा. ही लेपाक्षी पैठणीचा पॅटर्न. हे इतके पॅटर्न तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. पेशवाई हा पैठणीचा माहेरघर हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आहे. हा येतो दुल्हन जालमध्ये. हा पूर्ण वेलींचा प्रकार असतो. आणि ही येते पेशवाई स्पेशल बटरफ्लाय. बटरफ्लाय. हा पॅटर्न जो आहे फार गोड प्रकार म्हणा. नक्कीच. आणि प्रत्येक मुलीला हा आवडणारा प्रकार. नक्कीच. त्याच्या सुद्धा आमचं नाव आहे असं पेशवाई क्रिएशन स्पेशली. सो ह्याची प्राइस रेंज काय आहे? ह्याची रेंज फक्त. हॅलो फ्रेंड्स, मी दीपा. तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. आज मी आलेली आहे पेशवाई क्रिएशन. तर आज मी आलेली आहे पेशवाई क्रिएशन, सदाशिव पेठ, चित्रशाला चौक, कुमठेकर रोड येथे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोअर करणार आहे पूर्णपणे प्युअर सिल्कचं कलेक्शन. सो ह्यांच्याकडे प्युअर सिल्कची सुरुवात ही 9,500पासून होते. ते आपण 22,000 ते 23,000पर्यंतच्या साड्यांचं कलेक्शन हे पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत जरूर पहा. नमस्कार, मी पेशवाई क्रिएशनमधून गणेश सेल्समन आहे. मी साड्यांची सुरुवात करत आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे पैठणी हा पेशवाईचं माहेरघर आहे. नक्कीच. हां, तर सगळ्या स्त्रियांचं एक स्वप्न असतं, एक तरी पैठणी मी पेशवाईतनं घ्यावी, असा हा पैठणीचा मोठाचा एक समूह आहे. आणि पैठणीची सुरुवात जी आहे जी आपण 8,000पासून सुरुवात आहे पैठणी पेशवाईमध्ये. ओके. सर्वात बरेच लोक काय होतं की पेशवाईत पैठणी घ्यायचं म्हणजे की घाबरतात, पण तसा घाबरायचा काही विषय नाही आहे. जो की बेसिकपासून आपण लॉंग रेंजपर्यंत ठेवलेला आहे. अशा पैठण्यांचा बराच प्रचंड स्टॉक आहे तुम्हाला. आणि हा पैठणी सुरुवातचा पॅटर्न आहे. आणि दुसरी ही जी पैठणी ही हँडलूम पैठणी कडियाल पैठणी आहे. ओके, कडियाल मध्ये ते. सो ह्याची स्टार्टिंग रेंज काय आहे? आपल्याकडे 9,500 पासून सुरुवात आहे. ओके. जे हँडलूमची प्युअर हँडलूम जे हातमागाने बनवली जाते. त्याच्यानंतर हा जो येतो मीनाक्षी पैठणीचा प्रकार, ज्या मुठ्ठीमध्ये अपोजिट रंग भरला असतो त्याला मीनाक्षी पैठणी असं म्हणलं जातं. ओके. आणि हा असा छान पदर येतो, जे कुंडीमध्ये मोर म्हणतात त्याला. छान. वा. ही लेपाक्षी पैठणीचा पॅटर्न. हे इतके पॅटर्न तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. पेशवाई हा पैठणीचा माहेरघर हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आहे. त्यामुळे पैठणी हे पेशवाईतच घ्यावी असं हा प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं. बरोबर आहे. हा झाला पैठणचा विषय. पैठण्या 2 ठिकाणी बनतात, एक येवल्याला आणि दुसरी पैठणला. आणि हा जो झाला हा येवल्याचा प्रकार. ही येवल्याची पैठणी जी पारंपरिक पारंपरिक आणि खानदानी. बरोबर आहे. सो ह्याची प्राइस रेंज काय चालू होते आपल्याकडे? 12,000पासून सुरुवात. ओके, 12,000पासून. आणि त्याच्यानंतर ही जी आहे ही स्पेशल पैठणीचा मुख्य कलर. आणि 300-400 वर्षापूर्वी जो पहिला पैठणी बनला तो ह्या रंगावरती बनलेला. हा प्रॉपर ट्रेडिशनल म्हणजे तितक्या वर्षापासून चालत आलाय. आणखीन सुद्धा तो चालतोय. नक्कीच. म्हणजे हल्लीच्या ज्या मुली आहेत त्यांचाही आवडता रंग हा ठरलेला आहे आत्ताचा यंग मुलींचा. बरोबर आहे. हल्ली मुली जीन्स घालतात तरी सुद्धा ही साडी पाहून त्यांचं मन अपील होतं साडी घ्यावं आणि साडी नेसावं. तर तो हा कलर. बरोबर आहे. सुंदर. हा पैठणीचा विषय. आणि ही जी आहे ही बालगंधर्व पैठणी. पैठणी हा एक असा विषय आहे जो ऐतिहासिक पैठणीचा विषय आहे. आणि ट्रेडिशनलकडे आपण जास्त लक्ष देतो, कारण की का आता कल्चर सगळे बदलत चाललंय. त्यामुळे आपण जो आपला इंडियन कल्चर आहे तो जपावा म्हणून आपण ह्या ट्रेडिशनल साड्या जास्त जपतो. आणि जास्त आपण ह्याचं जाहिरात करतो की जेणेकरून ह्या साड्या आपल्या टिकाव्या आणि इथून पुढेची पिढी सुद्धा साड्या वापरावा ही आमची अपेक्षा असते. साड्यामध्ये सौंदर्य जे छान दिसतं स्त्रियांचं. हा बालगंधर्व साडी जी की ही अशी साडी आहे की हे पुरुषाचं सुद्धा मन झालं ही साडी नेसायची. ते म्हणजे सुबोध भावे जे बालगंधर्वांनी नेसलेली ही साडी. ओके. वाव. याची प्राइस रेंज काय आहे? याची रेंज आहे 17,500. आणि ही साडी जी आहे आपण स्पेशल पेशवाईवाल्यांनी बनवली आहे. ही संपूर्ण पुण्याची पायपीट केली तरी कोणाकडे सेम साडी पाहायला मिळणार नाही. प्रॉपर बालगंधर्व पैठणी. म्हणजे असं कलेक्शन केलंय की जे पुरुषांचं मन पण पागळून टाकतं. नक्कीच.
त्याच्यानंतर ही जी पैठणी आहे ही स्पेशल मस्तानी पैठणी प्रॉपर. हा मस्तानी पैठणीचा प्रकार आहे. वाव. सुंदर. स्पेशल प्रॉपर मस्तानी पैठणी. याची रेंज येते 22 ते 24 हजाराच्या लगभग आसपासपर्यंत. क्वालिटी तुम्हाला अगदी प्युअर मिळणार, साजूक तुपासारखी. त्यामुळे कोणी काळजी करायची नाही. जे की ही आत्ता साडी घेतली ही 25 वर्षापर्यंत सुद्धा ती साडी तशीच राहणार. हा विश्वासाचा, संपादनाचा, पेशवाईचा टप्पा आहे स्पेशली. त्याच्यामध्ये ही येते महाराणी पैठणीचा प्रकार. ओके. वाव. हा महाराणी पैठणीचा जे की हे करवती काठाचा पैठणीचा हा हे प्रकार असतो. ऐतिहासिक हा विषय आहे जे की ही करवती काठाची असते. आणि हल्ली ज्या पैठण्या येतात त्या तुम्हाला काठांवरती मोर, काठांवरती लोटस, बरोबर. हा प्रकार जो आहे तो काही कालावधीसाठी चालत असतो. म्हणजे आता ट्रेंड आहे तर पुढच्या 5 वर्षानंतर त्याची ट्रेंड असेल नसेल त्याचं सांगू शकत नाही. ह्या म्हणजे लॉंग टर्म, म्हणजे ही तुमची साडी तुमची नात वापरावी अशी आमची इच्छा असते. ही माझ्या आजीची साडी आहे, ती मी वापरावं ह्या अपेक्षाने आम्ही जो ट्रेडिशनल पॅटर्न आहे तो जास्तीत जास्त जपायचं कारण ते आहे, बाकी काय. हा झाला विषय लग्नाचा, जो की मेन नवरीचा महावस्त्राचा हा विषय. आणि ह्या साडी आम्ही प्रत्येक नवरीला सांगत असतो की आयुष्यात एकदाच आपलं लग्न होत असतं आणि तो साडी नेसायचा म्हणजे आपल्या लग्नाचा जो काळ असतो त्या काळामध्ये ही साडी नेसायचा एक आपल्याला हे मिळत असतो चान्स. त्यामुळे ही साडी कधीच आपण ही साडी नेसायची, कधी आपण हा चान्स सोडायचा नसतो. हा मेन महावस्त्र असतो साड्यांमधला, जे की आपलं लग्न लागतं. स्पेशली हा बनारसी शालू म्हणतात. हा स्पेशल बरेच मुली पेशवाईमधनं घ्यावा माझी लग्नाची साडी अशा त्यांच्या मैत्रिणी घेतात. त्यांचंही एक अपेक्षा असते की मी पेशवाईतनं माझं मेन लग्नाची साडी माझी तिथली असावं, अशा त्याच्या मोठ्या बहिणीची असेल, अशा हिशोबाने त्या प्रत्येकाचं हे असतं. त्याच्या रेंजेस असतात 15,000पासून तर तुम्हाला 25,000पर्यंत याच्यामध्ये असतात बनारसीमध्ये. ओके. हा ह्याची बॉर्डर छोटी बुट्टी, मोठी बुट्टी असे टाइप्स असतात याच्यामध्ये. बरोबर. आणि त्याच्यानंतर हा येतो दुल्हन जालमध्ये. हा पूर्ण वेलींचा प्रकार असतो. आणि ही येते पेशवाई स्पेशल बटरफ्लाय. हा पॅटर्न जो आहे हा स्पेशली आपण बनवून घेतलेला आहे, जो की जसा जसा नेसणार तसा तसा तो वर चढत जाणार. ओके. हा स्पेशली जो आहे सगळ्यात वेगळा पॅटर्न, वाव, जो बनारसी शालू मध्ये बनवलेला आहे. स्पेशल आमचं प्रोडक्शन आहे पेशवाई. सुंदर. स्पेशल. आणि त्याच्यानंतर आणखीन एक मला असं सांगायचं की आमची पेशवाईची स्पेशालिटी एक पॅटर्न मी दाखवणार आहे तुम्हाला आता. तो हा पेशवाईचा स्पेशल, जे निसर्गाचे शब्दसूर संपला की तो पेशवाईचा 8वा आविष्कार म्हणजे तो हा जांभुळाच्या घराचा रंग. स्पेशल हा ब्रह्मकमळाचा पॅटर्न आहे. स्पेशल ब्रह्मकमळ. वाव. मी सांगतो असं नाही, ह्याच्यात माझं नाव सुद्धा आहे पेशवाई सुवर्णकमळ. अशा ट्रेडमार्कची साडी संपूर्ण महाराष्ट्रात कुठे मिळणार नाही तुम्हाला. हा असा पेशवाईचा स्पेशल पॅटर्न जो होम प्रोडक्शन. बरोबर आहे. कोणाला असं ट्रेडिशनल काठ नको असतील शालू मध्ये, त्याच्यामध्ये हा बरोबर आहे. पार्टी वेअर नक्कीच. अगदी नवीन पॅटर्न आणि नवीन रंग. बरोबर. टिपिकल रंग सोडून वेगळा दुसरं काहीतरी हवं असेल असं तर त्यासाठी हे खूप छान असं ऑप्शन आहे. सो ह्याची प्राइस रेंज काय आहे? प्राइस 18,000 19,000पर्यंत आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला कलर्स वगैरे डिझाईन्स पाहिजे असेल तर मिळून जातील. ओके. इंडियन टिश्यू मध्ये. बरोबर आहे. सध्या टिश्यू सिल्क पण खूप ट्रेंडिंगला असणारा पॅटर्न आहे म्हणून हा टिश्यू सिल्कचा सुद्धा मोठा साऊथचा हा प्रकार. आणि मी सुद्धा साऊथचा असल्यामुळे मला ह्या साडीबद्दल सांगायला खूप अभिमान वाटतं. त्या हिशोबाने हा एक साऊथचा मेन शुभ कार्याला लग्न लागतानाची साडी म्हणून वापरली जाते. आणि सध्या प्रत्येक मुलीची आवड असते की ती ही मी साडी घ्यावं. त्या हिशोबाने
हल्ली महाराष्ट्रीयन पण ब्राईड खूप ह्या साडीला हे हो, करतात, खूप लाईक म्हणजे खूप डिमांड आहे ह्या साडीला. आणि साऊथ सिल्क मध्ये म्हणजे टिश्यू मध्ये आपल्याकडे काय स्टार्टिंग आहे? टिश्यू मध्ये तुम्हाला लगभग 7,000 सुरुवात आहे. तर तुम्हाला टिश्यू मध्ये 1,00,000-2 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला ओके. व्हरायटी आहे. ओके. त्या जरीमध्ये बदल घडतो, कामामध्ये बरोबर बदल आहे. घडतो. आपण घेऊ असं. तशी व्हरायटी आपल्याला इथे Exactly. मिळणार आहे. प्रचंड स्टॉक आहे त्याच्यामध्ये नक्कीच. सुद्धा. कोणताही कस्टमर ह्या शॉप मधून नाराज होऊन जाणार नाही. आपल्याला शक्य पाहिजे असं तरी मला वाटत नाही. बरोबर गेले आहे. 18 वर्ष झाले इथं काम करत राहील, पण आतापर्यंत असं कधी घडलेलं नाहीये. नक्कीच. हा, आणि आमचे सर सुद्धा आम्हाला तसं घडवत नाहीत. बरोबर आहे. त्या हिशोबाने आम्हाला वा. खूप छान आहे. सुंदर. म्हणून आम्ही सुद्धा एवढे वर्ष इथं कार्य करत आहोत आणि अजून आमची अपेक्षा आम्ही अजून 20 वर्ष इथंच काम करावं. वा, सुंदर. ह्याची काय प्राइस रेंज येते? याची रेंज 15,000 16,000 पर्यंत रेंज ओके. जातात. त्याच्यानंतर हा एक येतो साऊथचा, जो आपण आता नेहमी प्रत्येक साडीला गोल्डन जरी असते, तर ही रोज गोल्ड मध्ये बनवलेली आहे. हा असा एक नवनिर्मिती बनवला आहे स्पेशली. हा रोज गोल्ड मध्ये बनवला आहे स्पेशल. हा पेशवाई पद्मनाभ पट्टू म्हणतात त्याला. जसं की हल्ली ज्वेलरीमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आलेले आहेत. ऑक्सिडाइज काही म्हणतो बरोबर आपण, आहे. रोज गोल्ड आहे. त्याही दागिन्यांचा वापर झाला पाहिजे जो साड्यांवर. साड्यांवर आहे. म्हणून अशाही साड्या आपण काही तयार केलेल्या आहेत ओके. स्पेशल. त्याच्यानंतर ही येते नल्ली सिल्क, जो की साऊथ मध्ये सगळ्यांचा आवडता प्रकार म्हणजे की नल्ली, जे की बरोबर याचं आहे. सिल्क सगळ्यात चांगलं असतं आणि सगळ्यात टिकाऊ सिल्क म्हणाल तरी ओके. चालेल. स्पेशल सिल्क मधला हा एक सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जेचा प्रकार. ओके. वा. आणि दुसरी गोष्ट अशी की ही सुद्धा आमची पेशवाईची स्पेशल, जे प्रत्येक साडी म्हणलं की काठपदर आलंच, पण आपल्याला तेही सोडून काहीतरी वेगळं हवं असं अपेक्षित असतं. ते म्हणजे तुम्हाला फक्त पेशवाईतच मिळणार, आणि ती पेशवाईची स्पेशल होम प्रोडक्शन असणार आहे. वा. हा, ही बॉर्डरलेस मध्ये अशी स्पेशल बनवलेली आपण. ह्याला ही बॉर्डरलेस म्हणाल तर किनार आहे, म्हणाल तर नाही किनार नाही सुद्धा. सुद्धा. ओके. त्या हिशोबाने हा एक प्रकार फार गोड प्रकार म्हणा, नक्कीच. आणि प्रत्येक मुलीला हा आवडणारा प्रकार. नक्कीच. त्याच्या सुद्धा आमचं नाव आहे असं पेशवाई क्रिएशन स्पेशली. सो ह्याची प्राइस रेंज काय आहे? ह्याची रेंज फक्त 11,500 12,500 ओके. बस. आपल्या बजेट मध्ये छान साडी मिळणार, आणि नक्की. ह्याचं फुलासारखं वजन असणार आहे, झेंडूच्या फुलासारखं. नक्की. आणि एकदम लाईट वेट. सारखी घडी होती हे बघा, आणि रिंकल फ्री मटेरियल. वाव. क्वालिटी पेशवाईने मेंटेन केलेली. नक्की. पेशवाईत येणारा प्रत्येक ग्राहक हा फक्त क्वालिटीसाठीच येतो आणि ब्रँड वस्तू घ्यायला जातो बस. त्याच्यानंतर हा एक येतो साऊथचाच पॅटर्न. हा येतो पटोला. पोचमपल्ली पटोला. वा. त्याला असे 3 ते 4 नावं आहेत. पोचमपल्ली, पटोला, इकत असे राईट. बरेच नाव आहेत. हाही एक प्रकारामध्ये जसं पैठणी झाली, कांजीवरम बरोबर झाली, आहे. त्याच्या मागोमाग हा एक त्याचाही नंबर लागून जातो वा. पटोलाचा. चे बरेच प्रकार आहेत आपल्याकडे. सुंदर. त्याच्यानंतर हा एक येतो बनारसी मधला पॅटर्न, पण हा फॅन्सी पॅटर्न मध्ये, जो की कतान बनारसी म्हणतात. बरोबर आहे. कतान हा. सिल्क. बऱ्याच स्त्रियांना ह्या बेसिकली नाव माहिती असतात, कतान त्या हिशोबाने आपण त्या सांगितले जातात. बरोबर आहे. त्या हिशोबाने हा बनारसी पॅटर्न मध्ये असतो, बरोबर. जो कतान सिल्कचा पॅटर्न. आणि याचा ब्लाउज देखील सुंदर वा. येतो असं छान. हे डिझायनर कलेक्शन, जे की सिल्क असावं, डिझायनर पण असावं, जे की आपल्या आणि light weight असावं. एक्झॅक्टली. हलका त्यासाठी, फुलका, जे बरोबर आहे. पटकन नेसायला इझी केअर. ज्यांना बनारसी शालू सारखं नेसायचंय पण हलकं पाहिजे. बरोबर आहे. पण हे थोडस छान, पण बनारसीचं स्वप्न पूर्ण व्हावं त्याच्यासाठी म्हणून हा नक्कीच. प्रकार आपण त्यांना हे सांगू शकतो. कतान सिल्क राईट. ह्याची प्राइस रेंज काय येते? त्याची रेंज येते 12,000 13,000 पर्यंत याची प्राइस. ओके.
सो आपण पाहिलेलं आहे, खूप सुंदर आपल्याला प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन असं पाहायला मिळालेलं आहे. आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर नक्की पेशवाई क्रिएशनला भेट द्या. खूप सुंदर कलेक्शन असणार आहे. तुम्हाला मी दाखवलेलं आहे, कमी व्हरायटी दाखवलेली आहे पण व्हरायटी भरपूर आहे. पूर्ण सेकंड फ्लोअर आपल्याला प्युअर सिल्कच्या कलेक्शनचा असा हा पाहायला मिळणार आहे. सो नक्की यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा.